देव, देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी. भक्ताची या मना सरिसा, भक्ताची या मना सरिसा, भक्ताची या मना सरिसा, भक्ताची या मना सरिसा, गाली तो विश्वेशा, गाली तो विश्वेशा, गाली तो विश्वेशा, गाली तो विश्वेशा, गाली तो विश्वेशा. कृपाळू माऊली, ऐसे कृपाळू माऊली, कृपाळू माऊली, ऐसे कृपाळू माऊली, शिवानाथाची सावली, शिवानाथाची सावली, प्रस्तुत प्राप्त प्रसंग आदिनाथ विश्वात्मकेश्वर महाशिवरात्रीचा पर्व काळ आणि सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा आणि रायजाधव बाबा यांच्या मार्गदर्शनाने सुरू असलेला हा वैष्णव मेळावा आणि या निमित्ताने सद्गुरू कृपेने सेवेसाठी घेतलेला अभंग हा नाथ महाराजांचा 4 चरणांचा आहे आणि हा अभंग शिव महात्मा मधला आहे. आता अभंग जेव्हा नाथ महाराजांनी लिहिला त्यावेळेस तो त्यांनी त्यांच्या अनुभवावरती लिहिला आहे. त्यांचा अनुभव काय आहे? अभंग पाहिला तर काय की बाबा शिव कसा आहे, तो कसं तारतो आणि पुढे सांगितलंय की त्याच्या नामाचा महिमा कसा आहे, त्याच्या भक्तीत काय समाधान आहे, त्याला काय त्या नामाने काय सुख मिळतं. भक्ताची या मना सरिसा, धाव घाली तो विश्वेशा. जसा भक्ताची हाक असेल, जसा त्या भक्ताच्या मनात भाव असेल त्याप्रमाणे तो धावून येतो, लगेच येतो, क्षणाचाही विलंब न करता. जसा जसा मनामध्ये भाव तयार होईल तसा तसा तो धावत येतो. ऐसी कृपाळू माऊली, शिवानाथाची सावली. तो कसा आहे? कृपाळू आहे, प्रेमळ आहे, माऊली आणि ज्याला कुणी नाहीये, अनाथ आहे, त्याची सावली आहे, त्याचा आधार आहे. नामी जळता सदा मन, आनंदे शिवाचे भजन. मग त्याच्या नामावरती जर मन रमलं, त्याच्या नामावरती
मन जडलं तर पुढे काय होणार आहे? त्याचं भजन आनंदाने होणार आहे. करायचं म्हणून नाही, आनंदाने होणार आहे. पुढे एका जनार्दनी प्रेम शिवनामे निष्काम. पुढे नाथ महाराज म्हणतात त्याच्या ठिकाणी प्रेम भक्ती असेल तर पुढे जे काही घडणार आहे ते निष्काम असणार आहे. त्याचं कोणतं फळच तयार होणार नाही, पापही नाही आणि पुण्यही नाही. हा झाला अभंगाचा सर्वसाधारण अर्थ. आता महाशिवरात्री म्हणजे आता महाशिवरात्रीवरती बाहेर पण खूप मोठ्या प्रमाणात शोध चालू आहे की बाबा ह्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने असं काय काय घडत असतं वातावरणामध्ये, काय काय होत असतं. त्यांना असं समजून आलं की ह्यावेळेस शक्तीचा खूप मोठा साठा वातावरणामध्ये तयार होत असतो, ऊर्जा तयार होत असते आणि जीव हा शिव दशेला पोचण्यासाठी हा काळ हा खूप शुभ मानला जातो. या दिवशी भगवान शंकर आणि पार्वतीचा विवाह झाला, म्हणजे प्रकृती आणि पुरुषाचं मिलन झाले, शिवशक्तीचं मिलन झाले आणि तिथून पुढे ही जगाची, ह्या संसाराची, ह्या विश्वाची उत्पत्ती झालेली आहे. मग असा हा शिव कसा आहे? कसा आहे शिव? बाकी देवांकडे बघितलं आणि ह्याच्याकडे बघितलं तर हा सगळ्या जगाचा मालक आहे आणि राहतो कुठे? स्मशानात. गळ्यात काय घालतो? रुद्राक्षाच्या माळा. कपडे काय घालतो? तर बॅकग्राऊंडवर. हा आणि बाकी देव चंदन वगैरे, पण शिव भस्म घेऊन आहे असा हा देव. आणि ह्याचे भक्त कोण? ह्याचे भक्त कोण? भूत बेताळ विचित्र असे दिसणाऱ्या गणांचा हा राजा आणि त्यांच्या बरोबर राहतोय. मग हा शिव आहे. जसा भक्ताच्या मनामध्ये भाव तयार होतो त्याप्रमाणे तो प्रकट होतो. काही भाव तयार होईल त्यासाठी ती भक्त असलं पाहिजे. आता भक्त आहे, शिवाचे भक्त बघितलं तर राक्षस, दानव, भूत, पिशाच सगळे शिवाचे भक्त आहेत, कारण तो लवकर प्रसन्न होतो. बाकी देव प्रसन्न होत नाहीत, कारण हा भक्ती बघत नाही, मागचा उद्देश बघत नाही. त्याचं नाम घेतोय तर हा लगेच प्रसन्न होतो. म्हणून मग हे सगळे जे आहेत भूत, पिशाच, दानव वगैरे जे कोणी आहेत हे सगळे त्या शिवाची भक्ती करतात आणि त्याला प्रसन्न करून घेतात. मग हा असा कसा प्रगट झालाय? मग त्याची भक्ती केल्यानंतर तो बघतोय का हा काय मागतोय का, ह्याचा भाव काय आहे, ह्याच्या इच्छा काय आहेत, तो देतोय. भक्तीनंतर तो द्यायला तयार आहे. तुमच्या मनात जी जी इच्छा तयार होईल, तुम्ही जसं त्याला भसताय तसं तोही तसाच भसतोय. जे तुमच्या मनात भाव तयार होतात तसं तो देतोय. मग आता भक्ताच्या मनात काय भाव तयार होतात किंवा भक्त कसे असतात? मनुष्यजात किंवा प्रत्येक जीव हा काही ना काहीतरी भक्ती करत असतो. मनुष्यजात सकळताच भजनशील, मग तो भक्त आहे. मग तो भक्त कसे असतात? गीतेमध्ये 4 प्रकारचे भक्त सांगितले. एक अर्थभक्त, दुसरा अर्थार्थी, तिसरा जिज्ञासू आणि चौथा ज्ञानी. अर्थभक्त काय करतात? जेव्हा संकटात सापडतो तेव्हा मग पूजा सुरू करतात. देवा मला वाचव, देवा मला वाचव, हे कुठलं संकट माझ्यावरती आणून सोडलं. अर्थार्थी जो असतो तो काय करतो? फक्त सत्ता, संपत्ती या सगळ्यासाठी देवाचा वापर करतो, देवाला तसं भजत असतो. त्याच्यानंतर जिज्ञासू, जसं की अर्जुन, त्याला देवाबद्दल कुतूहलता वाटत होती. काय, कोण आहे हा कृष्ण, कोण आहे, काय स्वरूप आहे ह्याचं. आणि मग जेव्हा विश्व दर्शन झालं त्यानंतर मग त्याची जिज्ञासा थांबली. पुढे आहे ज्ञानी भक्त, जे सद्गुरूंचे सनातन, देवाचे सनातन दास, सेवक म्हणून राहतात. ते ज्ञानी आणि ते भगवंताला जास्त प्रिय आहेत. असे भक्त भगवंताला जास्त प्रिय आहेत. आपण आता भारतामध्ये बघितलं तर 12 ज्योतिर्लिंग प्रगट झाले आहेत. कशाच्या निमित्ताने? भक्ताच्या मनामध्ये जो भाव तयार झाला त्या निमित्ताने. सोमनाथ कसं प्रगट झालं? की बाबा दक्षाने चंद्राला शाप दिला होता की तुझा क्षय होत जाईल. त्याला रोग झाला त्याच्या शापामुळे आणि मग त्या
रोगातून वाचण्यासाठी, भाव काय मला रोगातून वाचण्यासाठी. मग त्यांनी तिथं शिवाची तपश्चर्या केली गुजरातमध्ये आणि मग तिथं ते सोमनाथ त्याच्या तपश्चर्याला प्रसन्न होऊन त्याला उपशाप देऊन, दक्षाचा शापही तसाच ठेवलाय आणि त्याला उपशाप देऊन शुक्ल आणि कृष्ण पक्षामध्ये त्याचं हे करून निसर्गाचा समतोल राखलाय. पुढे मल्लिकार्जुन. नारद मुनींना काही काम नसतं, ते कुठे ना कुठेतरी काहीतरी भांडण लावायचं काम करत असतं. तसेच गेले गणपती बाप्पांनी कार्तिकेमध्ये भांडण लावलं त्यांनी की म्हणे जो पहिला पृथ्वीला प्रदक्षिणा घालेल तो त्याचं पहिलं लग्न होणार असं सांगितल्यानंतर मग हा कार्तिकेय बसला त्याचं मोर घेऊन, त्याचं वाण मोर आहे, गेला पृथ्वीला प्रदक्षिणा घालायला. मग गणेश जी होते ते बुद्धिमान होते, चतुर होते. ते म्हणाले माझे आई वडीलच माझ्यासाठी संपूर्ण पृथ्वी आहे. मग त्यांनी त्या पृथ्वीला प्रदक्षिणा घातली आणि मग कार्तिकेयला माघारी येईपर्यंत इकडे यांचं लग्न रीतिसिद्धी बरोबर झालं. मग कार्तिकेय रुसून गेला. मग त्याचा दुसरा काढण्यासाठी श्रीशैल्यामध्ये मल्लिकार्जुन शिवलिंग प्रकट झालं. पुढे भीमाशंकर. भीम नावाच्या राक्षसाचा खूप मोठा त्रास व्हायचा भक्तांना. त्याचा वध करण्यासाठी शंकर तिथे प्रकट झाले आणि त्या राक्षसाच्या त्रासापासून भक्तांना वाचवलं. तिथे मग तिथल्या लोकांनी आग्रह केल्यानंतर तो तिथेच स्थायिक झाला महाराष्ट्रामध्ये आणि भीमाशंकर म्हणून प्रसिद्ध झालं. पुढे आहे काशी विश्वनाथ. काशी विश्वनाथ ही पुण्यभूमी मानली जाते. तिथल्याला विश्वेश्वरी म्हणतात कारण जेव्हा ब्रह्मदेव आणि विष्णुदेवांमध्ये भांडण चालू होतं त्यावेळेस जो अग्नी दिव्य अग्नी तयार केलं होतं भगवान शंकरांनी, भगवान शिवानी, त्या अग्नीचा शोध घेण्यासाठी आणि ती अग्नी पुन्हा त्या काशीमध्ये येऊन प्रस्थापित झाली होती. आणि दुसरी अशी कथा आहे की शिवपुराणात की सीता म्हणते की मला माझं घर नाहीये तर मला माझं घर हवं आहे म्हणून तो काशीमध्ये येऊन राहिला आणि तिथे विश्वेश्वर नावाने प्रस्थापित झाला, प्रकट झाला. पुढे रामेश्वरम. रावणाला हरवण्यासाठी तिथे रामांनी म्हणजे इथं देवाची स्थापना केलेली आहे. तो शिव त्याचं नाम घेतोय आणि हा त्याचं नाम घेतोय आणि तिथं स्थापना करून पुन्हा त्याने पुढे लढाईसाठी अग्रसर झाला आहे. तिथं भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. पुढे आहे त्र्यंबकेश्वर जे नाशिक मध्ये आहे महाराष्ट्रामध्ये. तिथं गौतम ऋषी नावाचे खूप मोठे ऋषी होते. एकदा असा अकाल दुष्काळ पडला. त्या दुष्काळामध्ये मग कोणाला खायला प्यायला काही मिळत नव्हतं. त्यावेळेस त्यांनी त्यांच्या तपश्चर्येने एक असा कुंड तयार केला की आणि कुंड तयार करून त्यांनी मग ज्यांना पशु पक्षी माणसं जे आहेत त्यांना मग त्या कुंडातून जे काय मिळेल ते द्यायला सुरू केलं. मग हे जे आजूबाजूचे काही ऋषी होते ह्याच्या तपश्चर्याने झाला, आमच्या तपश्चर्याने नाही झाला म्हणून मग त्यांनी गणेशाची आराधना केली आणि गणपती बाप्पांना प्रसन्न करून तिथे एका कमजोर गाईचं रूप घेऊन जायला सांगितलं आणि मग तिथं ते गणेश त्यांच्या भक्ताचा
भाव जाणून मग तो तिथं गेला आणि मग ते गौतम ऋषीने त्यांना गाईला चारा दिल्यानंतर ती गाय हे मेली. मग त्यानंतर त्यांच्यावरती ते गोहत्येचं पाप लागलं आणि मग त्या पापातून मुक्ती. बघा, गौतम ऋषींची चूक नसताना सुद्धा गोहत्येचं पाप लागलं, त्यांनी काय काय केलं. आणि आपण आपल्या गाई सरळ देतोय. त्या पापातून मुक्त होण्यासाठी त्यांनी पुन्हा तपश्चर्या केली आणि मग गंगेला माझ्यातून पापातून मुक्त करण्यासाठी पुढे शंकरांना मागणी केली आहे. आणि मग ती गंगा पुन्हा गौतमी म्हणून तिकडे आली आहे. मग ती गंगा अशीच नाही आली, ती म्हणे माझ्यासोबत कोणतरी पाहिजे. मग तो त्र्यंबकेश्वर रूपाने आलाय तिच्या बरोबर भक्तासाठी. आणि मग तिथे ते त्र्यंबकेश्वर तयार झालं. त्याच्यानंतर आहे घृष्णेश्वर. घृष्णेश्वर हे कृष्णा नावाच्या एक बाई होती. तिच्या भक्तीला प्रसन्न होऊन ती रोज 1001 शिवलिंग तयार करायची, त्याची पूजा करायची आणि विसर्जित करायची. आणि तिच्या त्या भक्तीला प्रसन्न होऊन ते कृष्णेश्वराची स्थापना झाली. पुढे आहे केदारनाथ. पांडवांनी सगळं युद्ध झाल्यानंतर आता आपल्याला मारलं तर पापाचं क्षालन करण्यासाठी, पापातून मुक्त होण्यासाठी, आता पापातून मुक्त होण्यासाठी कोणाची तर शिवाची आराधना केली. आणि मग तिथं ते उत्तराखंडामध्ये केदारनाथ. पुढे आहे महाकालेश्वर, कालेश्वर. मग हा काळाचाही देव आहे. त्रिपुरासुर नावाचे राक्षस होते. त्यांनी वरदान मागून घेतलं होतं ब्रह्माकडून की बाबा मला असं हे दे की 3 घरं मागून घेतली होती आणि ती 3 घरं जेव्हा एका रेषेत येतील तेव्हा माझा मृत्यू होईल. म्हणजे तो अभय झाला होता. त्याला काळाच्याही वरती त्यांनी जाऊन वरदान मागून घेतलं होतं. आणि अशा वेळेस त्यांनी योग्य काळ साधून शंकरांनी तिथे त्या तिन्ही एका रेषेत आल्यानंतर तिथे त्या त्रिपुरासुराचा वध केला आहे. आणि मग काळाच्यावरती काळ म्हणून आला म्हणून तो महाकाळेश्वर. आणि आज काळचक्र जे आहे ते तिथून आहे. असे हे 12 ज्योतिर्लिंग एक एक करून इथं प्रकट झाले. बर, ते भक्ताच्या मनातील भावाने प्रकट झाले. पण त्याच्या पुढे काय काय घडले की बाबा देवा केले कैसे उद्धारले अनासायसे. बाकीच्यांचे उत्तर मात्र त्या भक्ताच्या मनातील भावाने प्रकट होऊन सुद्धा बाकीच्यांचा उद्धार मात्र झालेला आहे. परवा आता आपण स्टेटसला बघितलं की सहज जरी शिवलिंगाचं दर्शन झालं, सहज जरी झालं तर काय काय परिणाम होतोय. सहज शिवलिंगाचं दर्शन झालं तर पुन्हा सत्संग भेटतोय, पुन्हा साधू संतांची संगत भेटते. जरी संत संगत नाही भेटली तरी साधू संतांच्या कार्यात तत्पर राहण्यासाठी प्रेरणा मिळते. पैशाची कमी पडत नाहीये. आता आपल्याला अनुभव आहे, एवढं सगळं उभं झालंय, कुठे काय कमी पडलंय का? नाही. मग सहज दर्शन. त्याच्या पुढे जाऊन बघितलं तर संतांचं आयुष्यामध्ये आगमन होते. हे सगळं कशामुळे आहे तर शिवलिंगाचं सहज दर्शन घडल्यामुळे आहे. आणि मग बाबांनी जसं प्रत्येक भक्तासाठी एक शिवलिंग तयार झालं तसं बाबांनी आपल्यासाठी काय केलं, हे 13वं विश्वात्मकेश्वर, आदिनाथ विश्वात्मकेश्वर आपल्यासाठी नासावाडीमध्ये स्थापन केलं. बाबा नेहमी म्हणतात की बाबा नामा म्हणे तुका म्हणे तुझं काय. आणि मग हे आपलं असं विश्वात्मकेश्वर मंदिर तयार झालं. श्रीकृष्ण म्हणतात एरवी तरी पाहे जो जैसे माझ्या ठाई तैसे भजसी दया मी तैसाची भजे. ज्या भावाने तो मला बसतोय त्याच भावाने मी त्याला बसतो. तू 1 पावलं कपते तर मी 1000 पावलं कपते. तू 1 पाऊल प्रेम केलं तर मी 1000 पावलं प्रेम करेन. तू 1 पाऊल आला तर मी 1000 पावलं तुझ्याकडे चालून येईल. जसं पुतना मावशी कृष्णाला दूध पाजायला आली होती. कृष्णाला दूध पाजताना त्या दुधामध्ये विष होतं. तिच्या दुधामध्ये जेवढं विष होतं त्याच्यापेक्षा जास्त विष श्रीकृष्णाच्या तोंडामध्ये, भगवंताच्या तोंडामध्ये होतं. ती ज्या भावाने आली होती तिच्यापेक्षा
ती ज्या भावाने बसत होती तिच्यापेक्षा हा 1000 पट भावाने बस जागेवरती हे झालं तिचं. म्हणजे जो जो मानला जसं जसं बसतो त्या त्या प्रकारे मी प्रकट होतो. पुढे मग आता आपलं मन, भक्ताचं मन म्हटलं तर आता आपल्या मनात काय काय विचार येतात. देवाचे विचार किती वेळा येतात किंवा देवाच्यासाठी आता सगळे उपास तापास भरपूर काय काय करतात, महाशिवरात्रीचा उपवास वगैरे. मग ह्याच्या मागे कुठे हा भाव असतो का की मला देव प्राप्त व्हावा? भाव काय असतोय की संपत्ती मिळू दे, चांगले नातेवाईक मिळू दे, चांगला शेजारी मिळू दे, चांगला नवरा मिळू दे, चांगली बायको मिळू दे. भाव काय आहेत बघा, उपासना आहेत. एक तरी उपासना अशी करतो का की ज्याने देव प्राप्त व्हावा असा वाटतो. मग देव प्राप्त होण्यासाठीची कोणती उपासना आहे? तरी संत संगती आहे. संतांच्या संगतीत आलं तर देव प्राप्त होईल. मग संतांच्या संगतीतच का? संतांच्या संगतीतच का? कारण संतांच्या संगतीतली जी उपासना आहे तीच फक्त देव प्राप्त करून देणारी आहे. जर जीवाचा प्रवास शिवापर्यंत न्यायचा आहे, जीव हा वासनेत अडकलाय, जीव हा वासनेत अडकलाय. आणि मग जीव शक्तीत जोपर्यंत वासना आहे तोपर्यंत शिवापर्यंत प्रवास जाणार नाही. आणि शिवापर्यंत प्रवास पोहोचल्यानंतर पुढे काय? जीव हे वासनेचं रूप, शिव हे मायाचं रूप. त्याची माया खूप वेगळी. जीव म्हणजे संसार हा वासना घेऊन येतो आणि परमार्थ हा माया घेऊन येतो. आणि त्याची माया ही खूप आघात आहे. तो कधी कुठे काय करेल काही सांगता येत नाही. कधी सगळं फिरवेल चक्र. मी परमार्थ करतोय हा अहंकार आल्यानंतर कसा तो कधी ढासळेल काही करणार नाही. म्हणून बाबांनी आपल्याला ह्याच्याही बाहेर काढून ठेवले. कारण मनामध्ये भाव तयार केलाय. मनामध्ये भाव काय तयार केलाय तर संसारातूनही सुटलं पाहिजे आणि पुढे परमार्थातूनही सुटलं पाहिजे. एक संसारातली वासना बरी पण परमार्थातली माया काही कामाची नाही. एक दृष्टांत घेऊया. कृष्णाचे भक्त सुदामा म्हणे की तुझी माया म्हणजे तुझी अशी काय माया आहे, अशी काय माया करतो म्हणे तू, दाखव तरी मला. तो म्हणे चल ठीक आहे, चल म्हणे आपण आंघोळीला जाऊ. मग आंघोळीला गेला आणि पाण्यात डुबकी मारली आणि वाहत गेला असा पुढे. भरपूर पुढे वाहत गेल्यानंतर एका ठिकाणी मग एका राजाच्या साईडला किनारा येऊन पडला होता. तर त्या गावात त्यावेळेस त्या गावचा त्या राजाचा जो राजा होता तो मेलेले होते. मग त्या गावाची एक प्रथा होती, हा हत्ती ज्याच्या गळ्यात माळ झालेली तो नवीन राजा. हा हत्ती त्याच्या गळ्यात माळ झालेला तो नवीन राजा. मग तो हत्ती आला आणि बरोबर ह्याच्या गळ्यात हार घातला. आता हार घातला मग हा नवीन राजा झाला. आता नवीन राजा झाला त्या मेलेल्या राजाची एक कन्या होती. मेलेल्या राजाची कन्या होती. मग राज्यही मिळालं, बायकोही मिळाली, सगळं झालं की आता काय चाललंय संसार चाललंय. मग हे राज्य चालवायचं, आनंद भोगायचं. अचानक त्याच्या बायकोला होतो रोग झाल्यानंतर मग ती त्या रोगामध्ये निधन पावते. निधन पावल्यानंतर त्या गावची पुन्हा प्रथा असते की बायको मेली की तिच्या नवऱ्याला पण म्हणजे राजाची बायको मेली की त्या राजाला पण त्याच्या बरोबर जाळतात. आता काय आधीची प्रथा आवडली की हार घातला, राज्य मिळालं, बायको पण मिळाली, सगळं मिळालं. आता काय आता हा आपण आता काय करायचं. पण आता जसं बाकीचं सगळं करून घेतलंय तसं हे पण करूनच घ्यावं लागेल की. मग आला म्हटलं ठीक आहे, म्हटलं मी जातो म्हणे, मला एक आंघोळी करून येऊ द्या. आंघोळी करायला जशी डुबकी मारली पुन्हा जिथून कुठला होता तिथे निघला आणि बघतो ते समोर कृष्ण आहे. जिथं मी आंघोळी करायला आलो होतो तो म्हणजे त्याला हे झालं म्हणे की काय ग तुला माझी माया, म्हणजे तो असा कधी माया करेल. आणि माया अडकलो की जळलो. म्हणजे संसारातूनही बाहेर काढले आणि मायेतूनही बाहेर काढले. कारण आपला भाव बाबांनी तसा तयार केलाय. अभंगाचं पहिलं झालं भक्ताची
सद्गुरु कृपेने आपल्या मनामध्ये काय काय भाव तयार झालाय. आधी आधी गोमातेबद्दलचं प्रेम निर्माण केलं, आधी झाडांबद्दलचं प्रेम निर्माण केलं, आधी मंदिराबद्दलचं प्रेम निर्माण केलं आणि मग आपल्या मनात भाव तयार झाला. आपोआप झाला का? आपोआप झालं का? नाही. त्यांनी आधी तयार केलं आणि मग पुन्हा माझी या मनीचा जाणून या भाव तो करी उपाय गुरुराव. म्हणजे त्यांनीच भाव टाकला आणि पुन्हा ते आपल्याकडून ह्या भावावरती आणून कार्य करून घेत आहेत. मग हा भाव त्यांनी टाकला म्हणजे ते किती कृपाळ आहे, किती प्रेमळ आहे. मग शिवाचं वर्णन केले की शिव कसा कृपाळू आहे, किती प्रेमळ आहे. छोट्या छोट्या भक्तीलाही तो प्रसन्न होतो. जिसका कोई नहीं होता उसका खुदा होता है. मग अनाथ म्हणजे काय? अनाथ म्हणजे आई वडील नसणं हा एकच आहे का? अनाथ म्हणजे काय की द्रौपदीचं वस्त्रहरण झालं होतं, सगळे होते ना तिथं. तिचे नवरे पांडव होते, पुढे सासरे होते, गुरु होते, त्या सगळ्यांसमोर हे सगळं चालू होतं ना. पण कुणी आलं का धावून? कुणीच नाही आलं धावून. आणि त्यावेळेस तिने त्या विश्वेशाला हाक मारलेली आहे आणि मग तो धावून आलाय. असा अनाथ असताना तो कोण आलाय? तो धावून आलाय. ते एवढे सगळे होते पण कुणीच धावून आलेलं नाहीये आणि अशा वेळेस तो धावून आलाय आणि त्याने वस्त्र पुरवले आणि मग तिची ती लाज राखलीये. किती म्हणजे किती आधार आहे भगवंताचा, किती प्रेम आहे त्याचं. एक हाक मारली, सगळ्यांना आधी किती विनंत्या करत होती की मी ह्या घरची कुलवधू आहे, मी एका राज्याची महाराणी आहे, मी चक्रवर्ती सम्राटाची बायको आहे, मला वाचवा. पण कुणी आलं का वाचवायला? कोणीच नाही आलं वाचवायला. मग असं अनाथ असू, जर ह्या संसारामध्ये माझं हे ते करत बसलो, हे माझं आहे ते माझं आहे असं जर करत बसलो किंवा मनामध्ये आपले हे भाव असतील की मला सगळे नातेवाईक आहेत, मला काय माळ घालायची किंवा मला काय इथे यायची गरज नाही, तर तो बनेल का सावली? मला कशाची गरज नाहीये. मग हे येतील का अशा वेळेस संकटात? थोडं काय येऊ द्या, आमचा आणि त्यांचा काही संबंध नाही. थोडं संकट येऊ द्या, पैसे आमचा आणि त्यांचा काही संबंध नाही, असे हे नातेवाईक आहेत. मग ज्याला कुणी नाही त्याला आधार मात्र भगवंताचा आहे, त्याला आधार मात्र सद्गुरूंचा आहे. मग तो कसा आहे? किती कृपाळू. शिकाऱ्याकडून घडलेल्या चुकून घडलेल्या प्रार्थनेवरती सुद्धा तो प्रसन्न झालाय, त्याला सुद्धा तो स्वर्गात घेऊन गेलाय. खारीकडून पडणाऱ्या सावलीला सुद्धा तो प्रसन्न झालाय, तिचा सुद्धा उद्धार केलाय. त्याच्यासाठी काही करायला लागते का? काही अनसयास करायला लागते का? काही करायची गरज आहे का वेगळं?
बघा तो किती किती प्रेमळ आहे. आता तो भस्मासूर म्हणून राक्षस होता. त्याला वरदान देताना त्याला माहिती नव्हतं का ह्याच्या मनामध्ये काय चालू आहे. माहिती होतं ना की आता हा काय करणार आहे, सगळं माहिती होतं. तरी पण त्यांनी वरदान दिलं, कारण तो त्याच्या भक्तीवरती त्याच्या प्रार्थनावरती प्रसन्न होतो. आणि वरदान दिल्यानंतर भस्मासुराने काय केला, तो त्याच्या शक्तीचा उपयोग चांगल्यासाठी करू शकत होता, किंवा मागताना त्याच्या मनात भाव तसा नसेलही. मिळाल्यानंतर अहंकार, गर्व, मलाच सगळ्याचं राजा व्हायचं आहे, हे द्वेष मनामध्ये आले. म्हणून बाबा नेहमी सांगत असतात की परमार्थामध्ये तुम्ही जसं जसं पुढे जाल तसं तसं धोका निर्माण होतोय. इथं मात्र संतांच्या चरणी लीन असू, इथं मात्र संतांच्या चरणी समर्पित असू, तर मात्र मग धोका नाही. मग आपोआप मग त्या भस्मासुराने काय केलं, ज्याच्याकडून वरदान घेतलंय त्याच्याच डोक्यावरती हात ठेवून भस्म करायचा विचार केलाय. मग असे आहेत काही भक्त गुरुकडून सद्गुरूकडून ज्ञान घेतात आणि मी आता मोठा होणार त्यांच्याच डोक्यावरती हात ठेवतात आणि हा गेलाय त्यांच्या डोक्यावरती हात ठेवायला. परिणाम काय होईल माहिती नव्हतं. मागणाऱ्यालाही की आता मला हे वरदान दिले म्हणजे मी अमर झालो ह्याच भावामध्ये होता. मला हे ज्ञान भेटलंय, आता मला कशाची गरज नाही, मला काय करायची गरज नाही, सत्संगाला यायची गरज नाही, सेवा करायची गरज नाही वगैरे असा भाव तयार होत असेल तर मग तिथं त्यांनी मोहिनी रूपात येऊन त्याचा नाश केलेला आहे. म्हणजे तो देताना देतोय, पण परिणाम काय होईल ते तुझं तू बघ. त्याचा लगेच काढून पण घेतोय. जर त्याच्या ठिकाणी लीन नसेल तर तो देऊ शकतोय म्हणजे घेऊही शकतोय. द्यायचा अधिकार आहे म्हणजे घ्यायचाही अधिकार आहे. तो प्रेमळ आहे कसा तो ते प्रेम काढूनही घेऊ शकतोय. कारण जसा जसा तुझ्यामध्ये भाव तयार होईल तसा तसा मी प्रकट होणार आहे, तसा तसा मी जे केलंय ते परत घेणार आहे. मग त्याचा तो भस्मासुर पुन्हा त्याच्याच अहंकारामध्ये भस्म होऊन गेला. मग शिव किती किती प्रेमळ आहे. तो छोट्या छोट्या भक्तीने सुद्धा प्रसन्न होतो. सहज जाता जाता जरी त्याचं दर्शन घेतलं तरी तो प्रसन्न होतो. असा हा प्रेमळ शिव. आणि मग अभंगाचं दुसरं चरण. ऐशी कृपाळ माऊली, ऐशी कृपाळ ऐशी कृपाळ माऊली, ऐशी शिव अनाथाची सावली. मग त्याच्या कृपेचा आणि प्रेमाचा अथांग सागर आहे तो. त्या सागरामध्ये आपल्याला न्हाता आलं पाहिजे. मग त्याच्या कृपेचा आणि प्रेमाचा पात्र होण्यासाठी काय आहे, कसं त्याच्या कृपेला आणि प्रेमाला पात्र होऊ आपण, त्यासाठी काहीतरी रीत असेल ना.
मग ती रीत काय आहे तर आपलं मन. मनाला कुठं नेलं पाहिजे. मनामध्ये काय काय विचार येतात. इथं बसल्यानंतरही किती विचार येऊन जातात. मन आपलं कसं आहे, खूप चपळ आहे. एक वेळ वाऱ्याचा वेग अडवता येईल, पण मनाचा वेग मनाला अडवता येत नाही. बसल्या क्षणी ते कुठं कुठं जाऊन कसं कसं फिरून येईल. मग या मनाला वळवायचंय. कुठं वळवायचंय, कसं वळवायचंय, आणि मग वळवल्यानंतर पुढे काय होणार आहे, आनंद. मग हे मन कसं आहे, सगळं मनापासून सुरू होते ना. आधी एखादा विचार मनात येतो, मग तो चित्तात येतो, मग कृती होते, मग आचरणात येतो. एखादी साडी बघितली, पहिली मनात बसते, मग त्या साडीसाठी काय काय करावं लागेल हे प्रयत्न सुरू होतात, आणि मग घेतली की मग आनंद. म्हणजे मन हे कसं आहे, मनामध्ये एखादी गोष्ट बसली की मन मात्र त्याच्या मागच लागतंय. मग मनाला कुठे न्यायचंय, मनाला कुठे घेऊन जायचंय, तर त्या नामावरती जडवायचंय. जर मन नामावरती जडलं तर ते इकडे तिकडे फिरणार नाही. मग नामावरती जडवायचंय म्हणजे काय, तर नामाशी एकरूप करायचंय, नामामध्ये रमवायचंय. एकदा की मन नामामध्ये रमलं की पुढे जे होते ते आपोआप होणार आहे. मग मन नामाचा प्रताप काय आहे. नाम कसं आहे, नाम हे गगनाहूनही वाढ आहे. नाम त्याचा अंत नाहीये, त्याचा सुरुवात ही माहित नाही, शेवट ही माहित नाही, असं हे नाम आहे. आणि मग ह्या नामाला मनावर चढवायचं म्हणजे कसं करायचं. गोविंद 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 त्याचा छंद लागला पाहिजे मनाला. मग त्याचा छंद लागला की पुढे जी क्रिया होते ती आपोआप होते. मग आता हे नाम एवढं असं गगनाहून वाढ असलेलं नाम, गगनाहूनही मोठं असलेलं नाम कसं रमेल त्याच्यामध्ये. त्यासाठी रीत आहे. त्या रीतीनं गेलं तर मग ती रीत काय आहे, तर त्या सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. अनुग्रह प्रबोध ही क्रिया घडली पाहिजे. तर नाम पहिला बोध श्वासाने सतत नामाचं चिंतन केलं तर तो मनातनं ध्यानातून आचरणातून अनुभवात असं घडायला पाहिजे. मनात आहे पण ध्यानात नाही आलं तर, ध्यानात आहे पण आचरणात नाही आलं तर, आचरणात आहे तर अनुभव आपोआपच आहे, आचरण झालं तर अनुभव येणार आहे किंवा अनुभवातून
आचरण होणार आहे. मग ते मनात बसण्यासाठी काय करायला पाहिजे? असं हे नाम मनात बसण्यासाठी काय केलं पाहिजे? एक तर पहिलं, काही लोक खूप हुशार असतात, त्यांना माहित आहे फक्त आलं की हे मागं लागतंय, हे सोडत नाही, म्हणून ते इथे येतच नाही. त्यांना माहित आहे संत चरण सहज लागता वासनेचं बीज जळून जाय. संतांचं चरण लागलं की ती वासना पळून जाणार आहे. ते लय हुशार आहेत, आपल्यापेक्षा सुद्धा हुशार आहेत ते, म्हणून इथं येतच नाही. कारण वासना सुटली तर संसार सुटेल. मग त्यासाठी आधी माळ घातली पाहिजे. माळ घातली तर 75% फर्स्ट क्लासने तुम्ही पास होणार आहे. त्यासाठी अनुग्रह घेतला पाहिजे. कोणाकडून अनुग्रह घेतला पाहिजे? जे त्या कुळीचे आहेत त्यांच्याकडून अनुग्रह घेतला पाहिजे. मी जीव नसून शिव आहे या तत्वाचा जे अनुभव आणून देतील, ज्यांना अनुभव आलाय त्यांच्याकडून अनुभव घेतला तरच आपण शिवदशेला जाऊ. एक दृष्टांत सांगते. एक धनगर असतो, असंच मेंढ्या घेऊन जंगलातून फिरत असतो. फिरता फिरता एका गुहेच्या शेजारी त्याच्या मेंढ्या जात असतात. मग तिथे एक सिंहीण असते, ती व्यालेली असते आणि तिला दोन बाळ झालेले असतात, 2 बछडे झालेले असतात. मग त्यातलं एक बछड चुकून ह्या मेंढरांच्या कळपाबरोबर येतं. एक तिथे राहतं आणि एक येते ह्या मेंढरांच्या कळपाबरोबर. मेंढरांच्या कळपाबरोबर आल्यानंतर मग काय, जसं मेंढ्याला ट्रेनिंग दिलंय तसं या बछड्याला पण ट्रेनिंग मिळालेलं आहे. त्याला माहिती नाही मी कोण आहे, मी कुठून आलोय, मला जाण्याची रीत काय आहे, मला कोणाकडे गेलं पाहिजे. तो समजायला लागलाय मी मेंढा आहे आणि हा माझा मालक आहे. मी मेंढा आहे आणि हा माझा मालक आहे. जसं मेंढ्याला बोलवतात तसं बोलवलं की हा यायचा पळत. जसं मेंढ्याला खायला देतात तसं दिलं की हा खायचा. कारण हा विसरून गेलाय हा कोण आहे. हा मेंढ्यांनी बॅग केलं की हा पण बॅग करणार. आता पुढचा राजा आहे ना, जंगलाचा राजा आहे, पण इथं येऊन छाक केलं की लगेच पळतं इकडं. काय म्हणजे जे काय करेल त्या मेंढरांसाठी तो मालक तसं तो वागतोय. मग एक दिवशी आता थोडा मोठा झाला तो, मग त्या मेंढ्यांबरोबर फिरायला म्हणजे चारायला घेऊन जातात. तसं ते मालकाने चारायला नेलं. तिथे एक लांडगा भेटला. लांडगा म्हणे, अरे वा सिंह, मेंढ्यांच्या कळपात काय करतोय? हा तर सिंह आहे. मग तो आला सांगायला, अरे बाबा तू सिंह आहे, तू या मेंढ्यांच्या कळपात काय करतोय? तर लांडगा सिंह नाही आहे ना, लांडग्याला काय माहिती सिंहाचा अनुभव. तो सांगितलं, त्याला अनुभव नाहीये, ह्याला पटलं नाही. कारण सांगणारा तसा असेल तर त्याला पटलं असतं. नाही मी मेंढा आहे. कुणी सांगितलं? मी मेंढा आहे, मी जन्मापासूनच इथं आहे आणि मी मेंढाच आहे आणि मी गवतच खाणार आणि मी ह्यांच्याच बरोबर राहणार. ठीक आहे म्हणे, राहा. मग सोडून दिलं त्याने तिथं. मग पुढे अजून थोडे दिवस गेले. हा असा चांगला आता मोठा सिंह झालाय आणि पुन्हा तिकडच त्या साईडला फिरायला गेला. त्या साईडला पुन्हा जिकडून तो चुकून आला होता तिकडून चुकून गेला आता हा फिरता पूर्वीच्या मार्गाला. मग तिथं बघितलं तर त्याचा भाऊ सिंह होता. मग तो आला सांगायला, आता तो त्याच्या कुळीचा आहे ना. तो म्हणे, अरे तू या मेंढ्यांच्या कळपात काय करतो? तू माझा भाऊ आहेस, तू मेंढ्यांच्या कळपात कसं काय गेलास? नाही म्हणे, मी मेंढाच आहे. तू सांगतो नाही तू मेंढा नाहीये, तू सिंह आहे. नाही रे बाबा, मी मेंढाच आहे. तू म्हणे, मी सांगतो तर तू ऐक ना, तू सिंह आहे, मेंढा नाही आहे तू. म्हणे नाही, मला माझा मालक असं बोलवतो, हे करतो ते करतो. आता ह्याला कळालं ह्याच्यावरती चांगला पगडा बसलेला आहे. हा एवढ्या दिवस या मेंढरात राहिले, आता हे लगेच सुधारणार आहे का? एवढ्या दिवस त्या मेंढरात ट्रेनिंग घेतलंय. मी ते मेंढा आहे म्हणूनच बसले. मी मेंढा आहे म्हणूनच बसल्यामुळं विश्वास बसेना. त्याला म्हणे, चल म्हणे तुला काहीतरी दाखवतो. मग तो गेला त्याच्याबरोबर. पाण्यात प्रतिबिंब दाखवलं त्याने. बघ तू माझ्यासारखा दिसतोस ना, बघ तुला पण आया आहे ना, बघ त्या मेंढ्यांना आया आहे का? तुझी कशी लांब शेपूट आहे तशी त्या मेंढ्यांना शेपूट आहे का? तुझा जसा आकार आहे तसा बघ, तू सगळ्यात मोठा दिसतोय. त्या मेंढ्यांना तसं काय आहे का? मग ह्याला कळलं, अरे देवा. हा पाण्यात सरली तया थोर झाली हानी, थोर झाली हानी.
आणि त्याला ते आता कळलं, कारण त्याच्या कुळीच्यानी सांगितलं. मागे एक लांडगा येऊन सांगून गेला होता, पण लांडग्याचं काय खरं वाटलं नाही, कारण लांडग्यालाच अनुभव नाही. लांडग्याला अनुभव नाही म्हटलं तू सियाला कसं समजवणार ना. त्याला माहिती होतं फक्त. मग सियाने सांगितलं, मग ह्याला पश्चाताप व्हायला लागला. म्हणजे आता बेबे नको करू, तू बछडायस म्हणे बछडा, आता डरकाळी फोड बघ काय परिणाम होतोय. मग त्या सियानं ह्या सियाची आतली शक्ती जागृत केली, बोध केला. मग याने डरकाळी फोडली, मग ह्या मेंढ्या सगळ्या पळून गेल्या. तसं या संसारात आल्यानंतर आपण मी ब्रह्मा हे विसरलोय. आपल्याला काय वाटतंय, मी जीव आहे. आपण जीव म्हणून कशाला जन्माला आलोय? कधी मिळतो आपल्याला मनुष्य जन्म? जेव्हा पाप आणि पुण्य समान होईल, जेव्हा तुमचा प्रवास शिव दिशेच्या मार्गाने जाईल, त्यावेळेस आपल्याला हा जन्म मिळालाय. आणि मग इथं जर ब्याब्या करत बसलो तर मग आहे, मग इकडून छाक छाक करते कोणतर, काहीतरी काटत नाही. हा जंगलाचा राजा आहे तरी मेंढरांसारखं जीवन जगत होता ना. तसं आपल्यामध्ये ती नामाची शक्ती आहे, पण त्याला माहिती नाही, विसरून गेलंय. विसरून गेल्यामुळं मी जीव आहे आणि जीव म्हणूनच माझं कार्य आहे. मग जीव म्हणून कार्य काय तर बाबा, माझा संसार चांगला व्हावा, माझं संसारात भलं व्हावं, 4 गाड्या, बंगला, बायको, मुलं, पोरं एवढंच व्हावं. ह्या एवढ्याच गोष्टींवरती तो आणि ह्याच्याच मागं ब्या करत फिरतोय. मग याच्यातून बाहेर काढण्यासाठी कोण पाहिजे? असं कोणीतरी लांडगा येऊन सांगितलं तरी पण नाही चाललं. मग ते सद्गुरू नाईके कृपा पूर्ण केली. त्या कुळीचे पाहिजे. ते कुठून आहे? शिवनामापासून आहे. ते शिवाचं नाव जसंच्या तसं आपल्याला दिलं. पूर्ण कृपा केली. अर्धवट कृपा नाही ऐकलं म्हणून सोडून दिलंय का? नाही. कोंबडी जशी त्या मारून 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 त्या पिल्लांना तिच्या खाली घेते ना, तसं सद्गुरू आपल्याला वडून वडून आणून, बाबा इथे राहा, बोधाला विसरू नको. सारखं आपण विसरतोय, पण सद्गुरूंच्या सानिध्यात राहिलो, सद्गुरूंच्या कृपेच्या छायेखाली राहिलो तर हा विसर पडत नाही. एक परिपक्व होण्याआधी आणि दुसरं परिपक्व झाल्यानंतर. परिपक्व होण्याआधी का आपण सोडत असेल? त्या फळाला काहीतरी दोष असतो, झाडाला नाही, फळात काहीतरी दोष असतो. आणि परिपक्व झाल्यानंतर सोडतो कारण हातून काहीतरी कल्याण व्हावं, कुणाचं तरी पोट भरावं, कुणाची तरी भूक भागावी. मग जर फळ परिपक्व व्हायच्या आधी तुटलं तर काहीच उपयोग नाही. दोष कुणाचा आहे? फळाचा आहे. झाडाकडून सगळीकडे सारखंच मिळतंय. मग काय दोष निर्माण झाला असेल त्याच्यामध्ये, काहीतरी क्रिया झाली असेल, त्यामुळे ते तसंच खाली पडलंय. मग ते काही कामाचं नाही. जन्म आला, रेडा पाणी वाहून वाहून मेला, अशी अवस्था. मग आता आपल्यामध्ये दोष कसे निर्माण होतात बघा. सकाळच्या भजना वेळेस तर खूपच दोष तयार होतात. काय काय होतं बघा. कधी तब्येत ठीक नसते, आजारपणाचा दोष लागतो आणि भजन चुकतो. कधी मोबाईलचा दोष लागतो, मोबाईल बंद पडतोय, त्याच वेळेस हँग होतोय, त्यावेळेस भजन चुकतं. पुढे काय? झोप, साखर झोप आवरत नाही, त्यावेळी भजन चुकतं. बघा, त्यांच्याकडून सगळं दिलेलं आहे, पण दोष कुठे आणि कसा निर्माण होतोय? असे दोष निर्माण होत असतील तर मग टिकू का? होईल का परिपक्व? आणि परिपक्व झालं नाही असंच पडलं तर त्याचाही काही कामाचं नाही. त्याचं खत बनवण्याचं सुद्धा कामाचं नाही. ते असंच गेलं, पुन्हा 184 होणी, त्याचं बी तयार होत नाही आणि काहीच तयार होत नाही. असं मग त्या झाडाला चिपकून राहिलं. त्यांनी जे काय पुरवलंय ते जर घेत राहिलो, त्यांनी जे काय प्रेम प्रक्षेपण केलंय ते जर घेत राहिलो, तर मग त्या नामाचा प्रताप काय असेल?
नामाचा प्रताप ऐकायचंय. एकदा रामाची आई कौशल्या माता, त्यानंतर हनुमंतरायांची आई अंजनी माता आणि अगस्त्य मुनींच्या ऋषींच्या आई लोपमुद्रा देवी, तिघी एका ठिकाणी आल्या होत्या. आता बायका एका ठिकाणी आल्यानंतर शांत बसतात का? गुणच आहे, स्वभावच आहे, काय ना काहीतरी गप्पा. आणि त्यात मग मुलांचा आपला विषय असेल तर तिघींची मुलं पराक्रमी. मग म्हणे ही कौशल्या माता म्हणते, बघ म्हणे माझा राम केवढा मोठा आहे, बघ म्हणे माझा रामाकडे केवढी शक्ती आहे म्हणे. असाच आहे तू पांडला म्हणे आणि रावणाचा वध करून आला. तर ती म्हणजे अगं तुझ्या पोराचं काय सांगते, माझ्या पोराचं आहे. अगं माझा हनुमंतरायाला तर सांगितलं असतं, अगं तो असा उड्डाण घेऊन असा सीतेला घेऊन आला असता, तुझ्या रामाला एवढं करायची गरज पण नसती पडली. तिसरी म्हणजे अरे तुम्ही दोघी काय सांगताय, माझ्या मुलाचा प्रताप माहितीये का? माझ्या अगस्त्याने एकच गोट घेतला असता तो समुद्रात टाकला असता, काहीच करायची गरज नसती पडली, सहज जाऊन घेऊन आले असते. यांच्या या गप्पा चालू होत्या. मग मागे दासत्व स्वीकारणारे हनुमंतराया गप्पा ऐकून हसत असतात. आता म्हणे यांना कसं समजावायचं, आता ह्या आपल्या आपल्या मुलांचे प्रताप गातात, ह्यांना काही समजावायला गेलं म्हणजे मुलाचा प्रताप आहे ना. आता तरी पण आले हनुमंतराया. ते मग सांगतायत, पुढे सांगतायत, नामाचा प्रताप सांगतायत. म्हणे कौशल्या माता असं काय नाही म्हणे, ते सेतू बांधण्यापूर्वी तिथं रामांनी शिवाची आराधना केलीये. शिवाची आराधना केली म्हणजे शिव नामाचा जप केलाय आणि त्या नील आणि नलनी राम नामाने ती दगड तिथं सोडलेत आणि मग तो सेतू तयार झालाय. पुढे तो म्हणतो, अगं आई तू काय माझ्याबद्दल सांगून फुसारक्या मारतेस, अगं मी त्याचं नाव घेतल्याशिवाय उडूच शकत नाही. राम राम म्हटल्याशिवाय माझं उड्डाणच होत नाही. जय श्रीराम असं म्हटल्याशिवाय मी उडूच शकत नाही. पुढे तो लोपमुद्रा देवींना म्हणताय, देवी तुम्ही काय सांगताय, हे वरदानच शिवाकडून मिळाले, तर शिवाचं नाम घेऊन समुद्राचा होतच नाही घेऊ शकत. म्हणजे हे जे सगळं घडतंय हे आमच्यामुळे नाही घडलं किंवा आमच्या तिघांमुळे नाही घडलं, तर हा नामाचा प्रताप आहे. हे नामामुळे पुढे जे सगळं घडलंय, जे काय झालंय. शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, हर भोले नमः शिवाय, ओम हर भोले नमः शिवाय, हर भोले नमः शिवाय, हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः हा नामाचा प्रताप आहे आणि हे नाम सहज बाबांनी आपल्याला देऊन टाकले, सहज दिले, कायसे मिळाले. कुठे काही तपश्चर्या जाऊन करावी लागली का? मगाशी सांगितलं की म्हणजे योग भरपूर काय काय लोक करतात, हट्ट योग वगैरे बरंच काय काय करतात, तरी पण नामाचा अनुभव येत नाही. आणि मग नामाचा अनुभव आल्यानंतर हे जे पुढे कार्य घडलंय हे सगळं सहज घडलंय, आनंदात घडलंय. कारण नामामध्येच आनंद आहे आणि नामावरती मन जडणं म्हणजे त्याच्याशी एकरूप होणं. एकरूप झालं तर शिव आणि शक्ती एकरूप झाले आणि पुढे काय घडलं तर विश्वाची निर्मिती झाली. तसं आता नामावरती मन जडल्यानंतर हा अनुभव आहे की नाही आपल्याला, नामावरती मन जडल्यानंतर काय काय झालं, काय काय झालं. आज वृक्ष संवर्धनाचं जे काम चालू आहे, झाडं एका जागेवरून
दुसऱ्या जागेवरती ट्रान्सप्लांट इकडून तिकडे शिफ्ट करायचं चालू आहे, ट्रान्सप्लांटेशन चालू आहे. हे सोपं आहे का एवढी मोठी झाडं एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती ठेवणं? तरी पण दिवस रात्र ज्याला जसा जसा वेळ मिळेल, जशी जशी संधी मिळेल तसे तसे जात आहेत आणि ते कार्य चालू आहे. आणि मग कार्य केल्यानंतर ती झाडं सुद्धा त्या नामाने तरली. जसे दगड तरले तशी ही झाडं सुद्धा तरली आपले. तसं तर झाड ट्रान्सप्लांट झाल्यानंतर येण्याची शक्यता खूप कमी असते. तरी सुद्धा 90% झाडं तिथं ट्रान्सप्लांट झाल्यानंतर सुद्धा तेवढ्याच दिमाखात तेवढ्याच डोलदारपणे हलतायत डोलतायत आणि बाबांच्या सानिध्याचा आनंद घेत आहेत. कशाचा प्रताप आहे हा? नामाचा प्रताप आहे. हा कशाचा आनंद आहे? नामाचा निघ नाही कडी काळाचा. म्हणजे नामावरती काळाचा सुद्धा काही चालत नाही. आणि असं हे नाव मुखात घेतल्यानंतर बाबांनी आधी आपल्याला नाम दिले, मग ओम श्रीपाद नमो नमः, मग भजन. आणि मग तेव्हा भजन जबरदस्ती म्हणून करतो का? जबरदस्ती म्हणून चालू आहे का आपलं भजन? नाम 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 जर मनात जडलं असेल, नामावरती जर भाव असेल, नामावरती श्रद्धा असेल, तर नामावरती श्रद्धा म्हणजे काय? त्या सद्गुरूवरती श्रद्धा, त्यांच्यावरती विश्वास, त्यांच्यावरती भाव असं असेल तर मग पुढे आनंदाने भजन होईल. एक नाथ महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात म्हणतात, नामी गडतात राम, नामी गडतात राम, शिवाचे भजन, आनंदे शिवाचे भजन, आनंदे शिवाचे भजन, आनंदे शिवाचे भजन, कृपाळू माऊली ऐसी नामी जडता सदा मन, आनंदे शिवाचं भजन. मग हे भजन चालू झालं आपलं. मग त्या भजनाचा परिणाम काय आहे? मासावडकरांकडे खूपच आलाय की 20
20 वर्षापूर्वी बघितलं, इथं काही पिकत नव्हतं, इथं पाऊस पडत नव्हता, टँकरनी पाणी अजून ते शेतीला देत होते. 20 वर्षापूर्वी हे असं सगळं घडत होतं. आणि आज जर बघितलं तर आज सगळा भाग समृद्ध झालाय. मग कृपा त्यांनी फक्त माळ घातल्यावरतीच केली आहे का? त्यांच्या भजनाचा परिणाम आहे. मासाळवाडी सारख्या गावामध्ये गोशाळा उभारणं, विश्वात्मकेश्वराचं प्रगतीकरण होणं हे साधी आणि सोपी गोष्ट नाहीये. हे नामामुळं आणि सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या भजनाचा प्रताप आहे. तसं पाहायला गेलं तर इथं म्हणजे दगडात झाड लावल्यासारखं आहे. आणि दगडावरती झाड येईल का? जेव्हा 20 वर्षापूर्वी पहिला इथे खाली वैष्णव मेळावा झाला त्यावेळेस 4च लोक होती आणि त्यावेळेस रिंगणामध्ये अभंग घेतला होता, झाडू संतांचे महाराज. आणि आज ते झाडत 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 सगळं अवघून दूर. आज हा एवढा समृद्ध मासावाडीचं श्री क्षेत्र पावन क्षेत्र म्हणून ओळख निर्माण होते. कशाची कोणाची कृपा आहे? ही सद्गुरूची कृपा आहे. अजूनही बऱ्याच जणांना वाटतं की माळ घालून काय झालं, माळ घालून तुम्ही काय करताय, हा कशाचा परिणाम आहे? ते आमच्या आजोबा वगैरे सांगायचे की तुमचे गीतांगडीची माणसं तर ना असे पिऊन पडत होते म्हणे कुठे पण, त्यांना आणायला जायला लागायचं सकाळी. असं या गावाची अवस्था असताना त्यांचं चरण लागलंय, त्यांच्या नामाचा प्रताप आहे हा. आणि आज एवढं समृद्ध झालंय. आणि आज जे विश्वात्मकेश्वर आदिश्वराचं मंदिर इथं तयार झालंय ते सद्गुरूंच्या प्रेमाने, त्यांच्या कृपा आशीर्वादाने. ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो एका जनार्दनी, एका सद्गुरूंच्या ठिकाणी भक्तीमुळे, त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या प्रेमामुळे त्यांनी हे बीज तयार केलं. आणि जसं त्या झाडातून एक फळ परिपक्व होऊन खाली पडलं तर ते हजारो असे मोठे मोठे वृक्ष तयार करू शकतं. जसं शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं बीज त्यांच्या मनात होतं तसंच्या तसं ते मावळ्यांच्या मनात, तसंच्या तसं ते छत्रपती संभाजीराजांच्या मनामध्ये रुजलं गेलं. आणि मग पुढे जो प्रताप झाला, जे स्वराज्यासाठी जे काही लढले ते सगळ्यांना माहिती आहे. तसं बाबांनी आज प्रत्येकामध्ये हे शिवनामाचं बीज रुजवलंय. शिवनाम, ब्रह्मनाम, विष्णुनाम हे सगळं एकच आहे. शेवटी आहे ना, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सद्गुरूच हे सगळं, ह्या विश्वाचे जे काही मूळ आधार आहे ते सद्गुरूच आहे. आणि मग त्या सद्गुरूंच्या वरती प्रेम असेल, त्या सद्गुरूंच्या वरती भक्ती असेल तर पुढे जे काय होते ते निष्काम भावाने, त्याच्यात
पाप आणि पुण्य दोन्ही उरत नाही. पाप आणि पुण्य, तुम्ही चांगलं केलं वाईट केलं तरी तुम्हाला ते भोगायला येणारच आहे. आणि भोग भोगच असतो. जर सोन्याची बेडी असेल किंवा लोखंडाची बेडी असेल, बेडीच आहे ती. तसा भोग चांगला असो किंवा वाईट असो, चांगला भोगी त्रासच देतो, वाईट भोगी त्रासच देतो. आणि मग या भोगातून बाहेर पडायचं असेल तर त्या सद्गुरूंच्या लीन असलं पाहिजे, नम्र असलं पाहिजे. मग पुढे जे काय होईल, आपल्यापेक्षा खूप सात्विक कर्म करणारी लोक आहेत, पण आपली जी गोशाळा आहे, आपलं जे मंदिरांचं जीर्णोद्धार किंवा मंदिरांचं प्रकटीकरण चालू आहे, आपलं जे झाडं लावण्याचं काम चालू आहे, हे सगळं निष्काम भावाने चालू आहे. याच्यामधून मला काय मिळेल असा कोणताही भाव नाही. मग नाथ महाराज शेवटच्या चरणात तोच अनुभव व्यक्त करतात. एका जनार्दनी सद्गुरूचरणी समर्पित आणि सेवेला पूर्ण विराम देतो. जय